आस्था कदम, आस्था कदम। महाराज भोसले भाग्य लक्ष्मी राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब दीवाने आम तशरीफ फरमायंद। नजर चरकदम नजर। नदर पर कदम, नदर चरण बंद होशियार। आस्था कदम, आस्ते कदम। हुजूरात मां परमेशु परमिनाथ परमासे परम पोष परम कदम बराते महाराज ताज तखत विराजमान श्रीमान श्री शिवाजी शहाजी भोसले दीवाने आम तशरीफ फरमायन। नजर पर कदम चरण बंद होशियार। निगाह रखो, निगाह रखो, निगाह रखो। अदब से, अदब से। इंद्रजिमी जंभ पर बाणव सुअंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है। थांबावे राजन, माफी असावी, पण सिंहासनारूढ होण्याआधी आपणास सार्वभौम रयत राजकर्तव्याचा प्रतीक असलेला हा राजदंड स्वीकारणे क्रमप्राप्त आहे। आणि त्याच साक्ष मानून राजकर्तव्याची शपथ घेणे गरजेचे आहे। गेली 30 वर्ष या रयतेने अतुलनीय पराक्रमाने, असामान्य कर्तृत्वाने, त्यागाने, अलौकिक निष्ठेने, अफाट उद्योगाने अन जाज्वल्य देशभक्तीने या मराठ देशी विलक्षण क्रांती घडवली। यदुराजाच्या पाडावानंतर ठेचला गेलेला आमचा स्वाभिमान पुन्हा उभारी घेऊन नूतन सृष्टी निर्माण होईल हे सार स्वप्नवत रायरेश्वरापासून सुरू झालेला हा प्रवास जगदीश्वर पावे मूर्त स्वरूप घेता घेता कित्येक काळ लोटला गेला। भगव्या जरी फटक्याला अधिष्ठान मानून तिथल्या कित्येक नरश्रेष्ठांनी स्वराज्य वेदीवर स्वप्राणाची आहुती दिली। बाजी, कोंडाजी, तानाजी, गिरजोजी सर्जा, मुरारबाजी, रहमत खान,
दाजी तानाजी अशी जीवा भावाची माणसं इथल्या चिराचिरामध्ये अमर झाली. पराक्रम, शौर्य, धैर्य, विचार, स्वार्थाभिमान शून्य कार्यामध्ये कांकणवर आमच्यापेक्षाही श्रेष्ठ. घरचा माणूस स्वराज्य वेदीवर पडला असता इथल्या माता भगिनीने हसतमुखाने केलेलं आमचं औक्षण हटवलं तरी अंग शारून येत. माणसे येतात आणि माणसे जातात, पण अशी जीवाला जीव लावणारी माणसं आम्हास मिळाली हे तर आमचं महत्भाग्यच. मंदिरातील आर्जवी अन मसुदीतील बाग एक करून इथल्या रयतेने आदिलशाही, इमादशाही, निजामशाही, कुतुबशाही, बेरीजशाही, पाणी नासवणारी टोपीकरांची बेमालूद औलाद आणि इतकंच काय दिल्लीच्याही पदपातशाहीला पायदळी उडून लावलं. स्वतः बरोबर इतरांचही अभय राष्ट्र निर्माण करून दिली. आणि यांच्या पुण्याईच्या जोरावर हा शिवाजी शहाजी भोसले हा राजा होतोय. छे छे, शक्य नाही, कदापि शक्य नाही, शक्य नाही. जगदम 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 या भूमंडलाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करिता. कोण कोण आहात? जय जय रघुवीर समर्थ. स्वामी, प्रत्यक्ष आपण? होय राजे, तुम्ही अगदी यथार्थ म्हणालात. हे महाराष्ट्र राज्य कोण्या एका राजाचे नाही, अवघ्यांनी जतन केलेले, अवघ्यांनी वाढवलेले, तर अवघ्यांच्या प्राणांतिक संविधानी सिद्ध झालेले हे रयत राज्य कोण्या एका व्यक्तीचे नाही, ते तो अवघ्यांचे. पण तरीही महाराष्ट्र राज्य धर्माचे हे शिवधनुष्य तुम्हीच सांभाळणे गरजेचे आहे. पण स्वामी, आम्ही जे केलं, जे करीत आहोत आणि यापुढेही जे करणार आहोत ते तर फक्त आमचं विहित कार्य म्हणूनच. अगदी यथार्थ. पण राजे, विहित कार्याची दीक्षा घेऊन रयत प्रतिपालनेचा राजधर्म जर स्वीकारला नाही तर रयत राज्य हे निराश्रयीतच राहते. आणि राज अधिष्ठानाशिवाय निराश्रयित राज्य पुन्हा एकदा परकीय आक्रमकांच्या टोळधाडेखाली भरडले जाईल. मग पुन्हा एकदा रावणी यावणी अत्याचारांचे स्तोम या भूमंडळात माजेल. सरते शेवटी निष्ठावंतांचे समरत्व मातीमोल होऊन ही देवभूमी उकिरड्यासारखी राहील. रायाने
करावे राजकार्य, क्षात्री करावे क्षात्र कर्म, कार्य साधनेची लगबग साधावी राष्ट्रहिता कारणे. स्वामी, करणीपेक्षा करण्याला महत्व देऊन बहुजनांना आधार होणाऱ्या एका व्यक्तिविशेषाची कथा तुम्हाला ऐकावितो. जरूर स्वामी, ऐकावे राजन. जय जय रघुवीर समर्थ. जगदम जय जय रघुवीर समर्थ. जगदम जय जय रघुवीर समर्थ. जगदम. शके 1200चा काळ. विंध्याद्री पासून दक्षिण दिशेसी, कृष्णेपासून उत्तरेसी गोदातटी, जाडी मंडळापासून पश्चिमेसी अपरांती महंत राष्ट्र बोलीजे. महानुभावांच्या पृथगात्मतेतून महंत राष्ट्राची व्याप्ती सिद्ध झाली आणि श्री ज्ञानदेवांच्या ऐसी युगी वरी कई आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कुळी दक्षिणेली. ते तमहेशान वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते, केले ज्ञान देवे गीते देशी कार्यालयाने. या वचनाने या भूमीचे महाराष्ट्र हे अभिधान निश्चित झाले. सातवाहन, वाकाटक, चालुक्य, कदंब, राष्ट्रकूट, कलचुरी, सैंद्रिक, शिलाहार यादवादी राजकुळे आपले कर्तव्याचे माप महंत राष्ट्राच्या ओंजळीत पुरेपूर ओतीत होती. महाराष्ट्राची राजधानीचे प्रतिष्ठान ती पैठण नगरी आपल्या संस्कृतीची प्रतिष्ठा भारतभर दिमाखात मिरवित होती. एकीकडे महानुभावांच्या विवेक सिंधूने मराठी ग्रंथ संपदा आकारास आली, तर दुसरीकडे आळंदीतील ही 4 भावंडे याच मराठ भूमीत भावामृताचे बीज रोवित होती. नामदेव एकनाथांच्या भारुडांनी महाराष्ट्र प्रबोधित होत होता, तर रहीम बाबांच्या सुफी कवनांनी महाराष्ट्राचा चांद नितळ शीतलता प्रदान करीत होता. सोन्याच्या देवगिरीवर गरुड ध्वज, तर पंढरीच्या राऊळावर भागवत ध्वज दिमाखात फडकत होता. देहूतून प्रसवलेली तुकोबांची परमार्थिक शब्दगाथा महाराष्ट्राचे पुण्यवाचन करिता करिता नाठाळांच्या माथी काठी हाणीत होता. संत सज्जन यांच्या सहवासाने
महंत राष्ट्र पतित पावन होत होते. भविष्य काळातील सुखद स्वप्नात महाराष्ट्राची मंजिरी हरवून जात होती. घात झाला. क्या खूबसूरत बला है यह. उठाओ इसे, हम इसे हरम में ले जाएंगे. ले चलो. उठाओ. अरे हैवानो, सोडा तिला. काय उत्तरेकडे परप्रांतीय आक्रमकांच्या घोड्यांच्या टापांखाली भरडल्या गेलेल्या भारत भूमीच्या धुळीचे लोट महाराष्ट्राकडे सरकत होते. वारंगले, द्वार कर्णावती, काशी, मथुरा, हस्तिनापूर अशी गजांत लक्ष्मी नांदत असलेली बलाढ्य राज्य आक्रमकांनी उद्ध्वस्त केली. उत्तुंग हिमालयही बेहाल झाला. या निर्दयी आक्रमकांच्या घोड्यांच्या टापा या भारत भूमीची इंच न इंच जमीन तुडवीत होते. आता आता नजर होती दख्खनवर. आप मतलब अन स्वार्थाने बुजबुजलेल्या या सह्याद्रीवर महाराष्ट्राचा गरुड ध्वज कोसळला. देवगिरी पडली, फुटली, उद्ध्वस्त झाली. जणू जणू स्वाभिमानच संपला. महाराष्ट्राची संस्कृतीची मंदिरे आक्रमकांनी ध्वस्त केली. चलो, ले चलो. महाराष्ट्राच्या इब्रतीची लखतर महाराष्ट्राच्याच वेशीवर लटकू लागली. धर्म बुडाला. गाई, वासरे, ब्रह्मजन आणि बहुजनही धास्तावले. हाल, आकांत आणि बेअब्रू एवढंच दिसू लागलं. संत सज्जन आणि बहुजन सह्याद्रीतील त्या गाभाऱ्याच्या नरसिंहाला आर्जवी करीत होती.
अन वज्राहून कठीण अभेद्य अजिंक्य पण आप मतलबाने बुजबुजलेल्या या सह्याद्रीच्या शिखरावर श्री श्री शिवराज उतरले. शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला. क्षणाक्षणाने वर्षाकाठी बाळराजे बारसे धरू लागले, पण जिजाऊंच्या मनातील धग मात्र काही कमी होत नव्हता. बाळराजे आलात? राजे, या देशीचे मूळचे स्थानिक आपण. या देशीच्या इंच न इंच जमिनीवर पाऊल ठेवायलाही आज आपणास संघर्ष करावा लागतोय. या अपेक्षा मोठे ते दुर्भाग्य कोणते? ज्या देशीच्या जमिनीवर जन्माला आलो, रुजलो, वाढलो, पोचले गेलो, ज्या देशाने अन्न, जल आणि वस्ती स्थान दिले, त्या देशाचे स्वातंत्र्य हेच आपले पहिले जीवित कार्य. हो औसा. राजे, अभिमानाने जगायचं असेल, सन्मानाने मूठ माती व्हायचं असेल, तर इथल्या रयतेचं स्वातंत्र्य असणे गरजेचे आहे. पूर्वी म्लेच्छांनी इथली इंच न इंच जमीन नासवली. अधर्मी अत्याचारातून आपल्याच इज्जतीची लक्तरे याच देशीच्या वेशीला टांगली गेली. आणि स्वाभिमान शून्य आपण गुलामीतून गुलामीतच चालत राहिलो. या देशीचे पुण्यवाचन स्वकर्मावर मिळवणे हेच जीवित कार्य, आणि तेही इहलोकी साध्य व्हावे हीच तुम्हाकडून अपेक्षा. हो औसा. तरच स्वतःची जात कुळी सांगावी. राजे, या राजे. सूर्यरावाने इथल्या कर्तेपणावर रोवलेला लाचारीचा फाळ क्षणात उचकटला. कुंभार वेस, मावळ वेस, केदार वेस पुन्हा एकदा हातात हात घालून लढायला सज्ज झाले. पुन्हा प्रतिस्थापनेसाठी विनायक ठाकर यांच्या घराजवळील श्री गणेशाची मूर्ती मूर्तास आली. ह्याच महाराष्ट्राच्या मातीत सार्वभौम स्वराज्य आणि सार्वभौमत्वाची बीजे रोवली गेली. हाच तो पुण्यातला ग्रामदैवत कसबा गणपती.
वर्षामागून वर्ष श्री शिवराय आता 16व्या वर्षात पदार्पण करते झाले. रायरेश्वरासमोर स्वराज्याची शपथ घेऊन जिजाऊंच्या छत्रछायेखाली न्यायालंकाराची कवच कुंडले परिधान करून दुर्जनांना धग देऊ लागले. असेच एके दिवशी औसा राज आज कोणता न्याय निवाडा? पंत सुरू करा. बोलवा त्यांना. अरे सोड मला. अरे चल. सोड. अरे सोड. अरे चल की काम गुमान. सोड मला. बाबाजी बिन भिकाजी गुजर कुलकर्णी तर्फ खेडे बारे गाव रांझे आपल्या विरुद्ध दाखल झालेल्या बदअमलकीच्या गुन्ह्याची दखल अर्जी न्याय मंडळाने घेतली. अधिकाराचा गैरफायदा घेऊन रयत राज्यातील स्त्रीच्या इज्जतीत नाहक तोशिश केली. नीच आणि हीन कृत्य केले. गुन्हा साक्षी पुराविनीशी साबित झाला. अरे कोणता गुन्हा आणि कोण तुम्ही? बादशाहीचं वतनदार आहोत आम्ही. पिढ्यान पिढ्या चालत आलेली वतनदारी आहे आमची. तुम्ही कोण जाब विचारणार? आणि ऐका, त्या पोरीबाबत जे केलं ना तो आमच्या अधिकाराचा भाग आहे. तुम्ही कोण जाब विचारणार? सोडा मला. सोडा. नाहीतर काय? नाहीतर बेमतलब दगा होईल. खबरदार. खबरदार बाबाजी गुजर. रयतेच्या आया बहिणींच्या इज्जती म्हणजे तुम्हाला तुमचा खासगीचा अधिकार वाटतो काय? बाराजे. हो औसा. बाराजे अशा बादशाही प्रवृत्तीला कायमचा ठेचा. पंत परस्त्रीला माता भगिनी न मानता कायम उपेक्षा व उपभोगाची गोष्ट
समजणाऱ्या या प्रवृत्तीला एकच शिक्षा. या धर्माचे हात आणि पाय कलम करून चौरा वागायला याचा. माफी राजा, माफी राजा, माफी. अरे जाऊन द्या ना. सोडा मला, सोडा, सोडा राजा, माफी, माफी, माफी. शाबास बाळराजे. भवानी मातेचा उदो उदो. चक्रसिंह डोंगर वरुणी सत्यान गातो, सूर्यध्यासान गातो, त्रिगुण तिनी ताळ, महातिनी ताळाईच्या चरणी लोळतो. चंडमुंड मर्दूनी महिषासुरवधया जातो, वंश सूर्याला जातो. घालून चरणास्थळी, घालून पायास्थळी आईने केला रहिवास. आनंदी जय देवी, जय देवी. जय रामा जय भवानी तू मारुवंता, परशुरामाची माता. आरती वो वाळू, सद्भावे वो वाळू, मूळ माये रेणुके. आनंदी जय देवी, जय देवी. हात शिळेवर अंबिका उभी राहती, भवानी उभी राहती. शिळेवरुनी पाहे, शिळेवरुनी पाहे वाट भगताची भाती. भगतान बाळान दासा सामोरा येती, आईचा पूत खेळती. उचलून कडेवर घेती, उचलून कडेवर घेती, आपल्या रामुलाशी जाती. आनंदी जय देवी, जय देवी. जय रामा जय भवानी तू मारुवंता, परशुरामाची माता. आरती वो वाळू, सद्भावे वो वाळू, मूळ माये रेणुके. आनंदी जय देवी, जय देवी. बाई चक्र पोल्हार वाक्या वाजे खुळखुळ, वाजे वाजे खुळखुळ. भक्तांचा हंकार, संबळाचा झंकार, आंबा चाले वेल्हाळा. सावलियान सुंदर आंबा देखियली डोळा, लक्ष्मी देखियली डोळा. लेन सर्व ल्याली, लेन सर्व ल्याली, आईच्या गळा शोभेमाळा. आनंदी जय देवी, जय देवी. जय रामा जय भवानी तू मारुवंता, परशुरामाची माता. आरती वो वाळू, सद्भावे वो वाळू, मूळ माये रेणुके. आनंदी जय देवी, जय देवी. शेवाळ तळ तिथं आंबेचं ठाण, मूळ मायेचं ठाण. तिथं नांदले ऋषी, तिथं नांदले ऋषी, मल्हार मार्तंडराव. अवधूतराव चरणी मागतो ठाव, चरणी मागतो ठाव. देखियले मूळ पीठ, देखियले मूळ पीठ, आईचा हरला शिरभाग. आनंदी जय देवी, जय देवी. जय रामा जय भवानी तू मारुवंता, परशुरामाची माता. आरती वो वाळू, सद्भावे वो वाळू, मूळ माये रेणुके. आनंदी जय देवी, जय देवी. नाकी मुक्ता फळ शिलांगण हिऱ्याच्या ज्योती, शिलांगण हिऱ्याच्या ज्योती. कपाळी भांग तिळा, लल्लाटी भांग तिळा, आईचे राहणे शोभती. चंद्रानी कळा कळा सूर्याच्या शोभती, कळा चंद्राच्या शोभती. अज्ञानदास दिवट्या, परशुराम दिवट्या, आई वो वाळू आरती. आनंदी जय देवी, जय देवी. जय रामा जय भवानी तू मारुवंता, परशुरामाची माता. आरती वो वाळू, सद्भावे वो वाळू, मूळ माये रेणुके. आनंदी जय देवी, जय देवी. सुंदर विचारांनी माणसाला माणूस जोडला गेला. अन रायरेश्वरापासून सुरू झालेला अश्वमेध हळूहळू वेग धरत होता. तोरणा, राजगड, सुभान मंगल, कोकण किनारपट्टी, कोंढाणा, जावळी, रायरी, भोरप्या, सुभान मंगल, दाभोळ, तिकोना, लोहगड, तुंग, विसापूर, राजमाची, प्रबळगड, कल्याण, भिवंडी अशी एक एक ठाणी राज्यात सामील होत होती. इतक्यात आदिलशाही अफजल खान भटारी प्रसंग झाला.
बा अदब, बा मुलाइजा होशियार, होश बरकदम, नजर बरकदम, जहापना, आलमपना, मलिक उल मुल्क, रियासते विजापुर शहंशाह, जिले सुबानी, अली आदिल शाही, दीवाने आम तशरीफ फरमायन, अदब से। बहुत हो चुकी शाही तख्त के सामने गुजराती 10 मिनट की अदाकारी। अदब से। नूर आलम ममल के मौजमा बड़ी बेगम साहिबान, दीवाने खास तशरीफ फरमायन, होशियार। बहुत खूब, बहुत खूब। आपकी अदाकारी किसी फनकार से कम नहीं। अल्लाह के रहमत से मैदान जंग में फतेह की परचम बुलंद करने वाली ये सल्तनत आज काम राह भटक चुकी है। जिले सुबानी बेखुदा पीवस्त हुए। आदिल शाही के आप सभी अल्लाह दरबारी आपसी रंजिशों में गिरफ्त हो गए। पिछले 2-3 साल से अपने नामचीन राजा जी सहाजी के फर्जंद शिवाजी बगावत कर रहे। कल्याण भिवंडी लिया, जावली पर कब्जा कर लिया। आए दिन उसकी मगरूरी और फतेह की कारनामे की खबरें आदिल शाही रियासत को खलेल पहुंचा रही है। और आप सभी जंगे सुरमा लगता है सल्तनत की उजड़ने की तवारी की राह तक रहे। क्या है कोई इसका जवाब? क्या है कोई सूरमा जो सिवा भोसला को गिरफ्तार करे? बताइए, है कोई जवाब? बेगम साहिबान, अफजल खान, बेगम आइए। साहिबान, मैं लाऊंगा। मैं लाऊंगा उस सिवा भोसला को गिरफ्त करके। मैं अफजल खान मोहम्मद शाही मरहूम जिले इलाही के हर मंसूबाबंदी को उगते चांद की तरह रोशन करूंगा। वाह अफजल खान, वाह। आपके जंगी इरादों से आदिल शाही क्या पूरी मुगलिया सल्तनत ही वाकिफ है।
अफजल खान, बोलावा. आप जल्द से जल्द वाई की तरफ रुख करें. जरूर. अल्लाह आपको कामयाब करे. आमीन. आमीन. आदिलशाही जिंदाबाद. आदिलशाही. जिंदाबाद. नाहीये नाहीये. आदिलशाही दहशतेची परमाने वाटली गेली. बस बस. देवळे फुटली, मंदिरे उद्ध्वस्त झाली. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पराक्रमाला ग्रहण लागते की काय अशी वेळ आली. आणि अचानक आदिलशाही सल्तनतची शाही फरमाने महाराष्ट्राकडे धावू लागली. त्या फरमानावरील एक दप्तरी खाजगी शिक्का स्वराज्य परागण्यातील काही वतनदारांच्या काळजात कट्यारीप्रमाणे घुसला. कर अर्ज कुणत सिफर अल्ला, फजल फुजला वे फजल अफजल, अजर मुल्की बजाय तस्बीर, आवाज आया अफजल अफजल. या रयत राज्यावर आलेलं हे पहिलं भलं मोठं संकट. आदिलशाहीच्या लाचारीने आणि वतनाच्या लोभाने लाचार होऊन आपलीच काही स्वकीय अफजल खानाला जाऊन मिळाली. पण दरी खोऱ्यात एक जुनं जाणत मजबूत इराद्याचं स्वराज्यनिष्ठ मराठी मनगट शहाजी राजांना दिलेल्या वचनाला जागून शिवरायांच्या पाठीशी उभं राहिलं. नाव होतं कान्होजी जेधे नाईक. माझं माईकच नाही स्वतः. औसा राज. तानाजीराव, आज कोणता फरमान आणलात? अफजल खानचा. वाटलंच. वाटलंच होतं. आऊसाहेब. तानाजीराव, कान्होजी काका, बोलवा त्यांना. कान्होजी जेधे नाईक यावं. यावे. औसा राज. बघितलं राजे, कधी कधी न मारलेल्या हाका सुद्धा आपल्या माणसांना ऐकू जातात. आणि हो राजे, धर्मांधरच्या विरोधातले हे तुमचं हातातील अजय खडक. या काका या. औसा. कान्होजी काका, आपण आबासाहेबांच्या मर्जीतले, भोसले आणि जे जे घराण्याचा पुरातन घरोबा. पण समय फार जिकरीचा आहे. म्हणजे काय हो राज? म्हणजे आपणासही आबासाहेबांप्रमाणे आदिलशाहीची वतनदारी मिळाली. आपले शेजारचे वतन उतरोलीचे नामजात खोपडे देशमुख नियमाप्रमाणे खानात जाऊन मिळाले. आपलं वतन सांभाळलं, कुटुंब कबिला वाढवला. बरोबर ना? बरोबर राजे. माफ करा, आम्ही लहान तोंडी मोठा घास घेतोय. म्हणजे हो राज? आपण आज सल्ले देण्या इतपत आम्ही मोठे नाही. पण कान्होजी काका, आपण थोडा विचार करावा. राज,
आमच्या शेजारच्या पट्टीत आमची गिनती करू नका राज. तुमच्या आबासाहेबांनी दिलेलं वचन त्याच्या परीस आम्हाला काय बी मोलाचं नाही. आणि दिला वचनाला जागणं हीच जेद्यांचे हित राज. हौसा कान्होजी काका आणि वतन हे ठेवलं बघा तुमच्या पायाशी वतन. लय भारी शबास. आणि हो आमचा कुटुंब कबिला, आमचं मनगट नि आमचं हत्यार. जा पातूर सूर्यचंद्र हायतील ता पातूर स्वराज्याच्या सेवेत राहतील. वा वा कान्होजी काका, मला वाटलंच होतं. चला तर मग उचलूया हा बेल भंडारा आणि फाडूया त्या खानाला. ज्योतिबाच्या नावानं हर हर महादेव. जेदे बांदल इंगळे करांजावणे मालुसरे पिंगळे. आधी मराठी स्वराज्य रक्षणासाठी शिवरायांच्या पाठीशी उभे राहिले, तर दुसरीकडे त्या तुळजापूरच्या भवानी मंदिरात एक अत्याचारी धर्मांध उभा राहिला आणि मगरुळीने म्हणाला, कौन है ये? ए भवानी, बताओ बताओ तुम्हारी करामत, या फिर हम बताए हमारी कयामत. नाव होतं अफजल खान. पण त्याला कुठे माहित होतं महाराष्ट्राचा शास्त्रतेज नरसिंह फाडायला त्याची वाट पाहत उभा आहे. स्थळ प्रतापगड. कहाँ है? आ रहे होंगे हुजूर. पंतु, जी हुजूर. कहाँ है वो शिवाजी? आते होंगे, आप आइए ना. वाह वाह. हुजूर हुजूर. क्या है? शिवाजी. आने दो. शिवा, नमस्कार. नमस्कार. अहो पंत, किती उशीर. काय काय झालं? खान साहेब खोळंबलेत ना? राजे दास्तावले होते. आलेत ना? हो हो. देव पावला. आणा त्यांना. बरं बरं. राजे यावे. यावे राजे, बसावे. राजे, हे आहेत खान ए आजम मोहम्मद शाही अफजल खान, बिजापुरी सल्तनतचे मानपरस्त मनसबदार, आदिलशाही हुकमतीचे
विश्वसनीय सरदार. शिवाय आपले तीर्थरूप श्री शहाजीराजे भोसले यांचे दरबारी दोस्त. खान साहेब, आप है श्री शिवाजी राजे भोसले, आपले दोस्त आणि अली आदिलशाहच्या हुकमती पराक्रमीचे मनसबदार श्री शहाजी महाराज साहेब यांचे फर्जंद, मावल और तळकोकण की रयत आपको तहे दिल से राजा जी पुकारती है. बहुत खूब, बहुत खूब. क्यों शिवाजी? मेरा मतलब है राजा जी. क्या क्या सोच रहे हो? सोचिए मत, सुलह कीजिए. ऐसे करने में ही आपके और आपके रैयत की भलाई है. आइए हमारे पास, हमारे गले मिलिए. आप तो हमारे भतीजे की तरह हैं. हम आपको बीजापुर ले जाएंगे और बादशाह के सामने आपकी सरपोशी करेंगे. आइए. अलबत, पण खान साहेब, एकीकडे आपण आम्हास भतीजे म्हणवता आणि दुसरीकडे आपला आमच्यावर विश्वास नाही. मतलब 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 आपकी शमशेर आपके शमशेर अभी तक आपके हाथों में ही है. चाचा भतीजे में शमशेर, तो गले कैसे मिलेंगे? होशियार है आप. पंतु जी हुजूर. अब तो ठीक है. आइए हमारे गले मिलिए. आइए. शिवाजी. आइए. स्वामी, राजन, धर्मार्थ अत्याचार कैसा संपवावा याचा परिपाठ जणू आपण अफजल खानाला काढून दाखवलात. या उपरही आपण थांबले नाहीत राजे. होय स्वामी. राजापूर पासून विजापूर पावे आपली
घोडदौड चालूच राहिली. होय. तिथेच आदिलशाहीची उपराजधानी पन्हाळा आपण स्वराज्यात घेतलात. होय स्वामी. आदिलशाहीची पाळमुळे खोदलीत राजे आपण. होय. सततच्या पराजयाला व्यथाग्रस्त अशी जी बडी बेगम साहेबा आता मात्र खवळली. या रयत राज्यावर तिने पुन्हा एकदा विषाचा फुत्कार केला होता राजे. होय स्वामी. राजे पन्हाळगडावर अडकला होते आणि गडपायथ्याशी सिद्धी जोहर नावाचे अंधार अमावस्येचा गराडा पडला. होय. 4 मास पावतो आपण पन्हाळगडावर अडकला होते राजे. आठवते ना ती काळ रात्र? आठवते. आठवतंय मला. अगदी काल परवापर्यंत झालेलं वाटतंय. जय जय रघुवीर समर्थ. करा चला चला वेगळी करा. रायाजी थांबा र. अरे हो राजा, कशा बाई थांबवलं? रायाजी एवाना खेळणं गावसेल असं वाटत नाही. तो मसूद आणि फाजल पांढर पाण्याशी पोचलाय. तिथे आपली शिबंदी त्यानं झडपा देत आहे, पण तग बसेल असं वाटत नाही. म्हणून म्हणून इथंच गनिमांना सामोरे होऊ. विशालगडाच्या पावाटेवर मराठ्याची फौज चिखल तुडवीत चालली होती. रात्रभर धावून ऊर फुटू पाहत होता. दगड धोंडे काट्या कुट्यांनी पाय रक्तबंबाळ झाले होते. घशाला कोरड पडली होती. चढत्या वाढत्या अंगाने शत्रूही जवळ येत होता. पण विशालगड अजून 4 कोस दूर होता. कुठेतरी थांबणे गरजेचे होते, पण आराम अभिप्रेत नव्हता. गनिमाच्या रूपाने भूत पाठीवर होते, तर शिवरायांच्या रूपाने महाराष्ट्राचे सुखद भविष्य समोर होते. इतक्यात खबर आली. तो सिद्धी मसाऊद सुमारे 2000 अस्मासवर जवळ आला. काय प्रयास करावे सुचत नव्हते. परकीय आक्रमकांमुळे महाराष्ट्राची झालेली मसणवाट क्षणातच बाजीच्या नजरेसमोर आली. क्षणभर डोळे मिटले, अंग शहारले. या काळ्या कभिन्न कातडाच्या गोळ खिंडीत बाजीचे शब्द उमटले. राजो राजो, शत्रू कोल्ह्या कुत्र्यागत मागावर येतोया. काल रातच्यानं धावून समधी फार थकली आती. आता जर इथून समधी एकत्र जाऊ तर दगा होईल. ही जागा उतरंडीची चढावाची आणि नायाची आहे. तवा आम्ही समधी बोध बांधल तिथं थांबून गनिम रोखतोया आणि तुम्ही रायाजी संघ पुढे वा. तो बुडवा इशारत द्या. तोवर हा बाजी नरसप्रभू देशपांडा शत्रूस खिंड पार करू देत नाही. बाजी, अहो बाजी ही कसली मसलत. तुम्हा वडीलधाऱ्या माणसानं सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. माफी असावी, पण राज वडीलकीच्या नात्याने सांगतोय, ही मसलत नाही तर या वकुतीचा फैसला हा यो. रायाजी सांगा यांना
चला राजा बिगी करा. तो फजळ गजापूरच्या पायथ्यापोतर आलाय. काय? गजापूरच्या पायथ्याशी सूर्यरवांची गोष्ट जमात आहे. तेव्हा तुम्ही बिगी करा. राजा नाही बाजी नाही. वा मोर राज, चला राज. नाही तुम्हाची बेल भंडाऱ्याची आण आहे. बाजी हो कसली शपथ घातली. राज, आता आमची काळजी करू नका आणि मागे सुधी फिरू नका. आता हीच आमची जागा. राहिलो तर मुजऱ्याला येईन, नाहीतर फिरून जन्म घेईन तुमच्यासाठी आणि सौराज्यासाठी. बाजी राज राज जा राज जा. चला राज बिगी करा. रयत जागवा, स्वराज राखा. जावा राज जावा. राज राज, तुम्ही हायसा म्हणून रयत जगतीया, नाहीतर लागतारच होती. हरा हरा. गर्द रानात दगड धोंड्यात पळून थकलेल्या खास खळग्यांनी आणि बोचऱ्या काटांनी रक्तबंबाळ झालेल्या, अन्न आणि पाण्याशिवाय भुकेल्या असणाऱ्या आणि बरसातीने भिजलेल्या त्या शेकडो मनगटांनी चेतवलेली ती वीरश्री पाहून प्रत्यक्ष काल भैरवी शहारला. गजापूरची ती गोडखिंड बाजी प्रभू देशपांडे, तुलाजी प्रभू देशपांडे आणि बांदल नरश्रेष्ठांच्या रक्ताने पावन झाली. एकीकडे सह्याद्री अभिमानाने लढत होता, तर दुसरीकडे अरवली मात्र पातशाही इतमामांसमोर लाचारीने हुजरे आणि मुजरे झाडणाऱ्या राजकारणाने हळहळत होता. राणा प्रतापांसारखी पराक्रमाची शस्त्रे इथल्या राजकर्त्यांनी केव्हाच म्यान केली आणि स्वकर्तृत्व विसरून पातशाही खिरापती मध्येच आपले सौख्य सामावले. आता याच आपमतलब कारत्याची घोड थेट महाराष्ट्राकडे घसरली. थेट सह्याद्रीच्या करे पठारावर स्वाभिमान शून्य म्होरक्या राजा जयसिंग आणि ती सोबत होती ती खान दिल्लेर खानाची फौज. पण पुरंदराच्या रूपाने इथला इमान लढत होता, इथला पराक्रम झुंजत होता ऐत्य देशीय स्वकयांसमोर. नाव होते मुरारबाजी देशपांडे. अरे त्याची गुलामी हवी कुणाला? या मुरारबाचा इमान पुरंदरा चरणी, सौराज्या चरणी आणि महाराजांपासनी. कवा दिलाया काय करशील रा तू? अरे येड्या, जो पातूर मुरारबाची हाय नव तो पातूर पुरंदरावरील माती सुद्धा घेऊ देणार नाही मी तुला. बहुत होशियारी कर रहे हो. तुझ्या त्या बादशाहीच्या उष्ट्या खिरापती इतर का काढूस? हिम्मत असेल तर उतर खाली. आता काय बसलायस चोरणा घालत? बाता मारतोयस? लढ माझ्या संग. रहीम खान, लगाव निशाना. तिथं नाहीस तू. वाचलास या मुरारबाचा इमान राहू द्या चरणी. लेकिन हमारे किसी काम का न था. क्या मिट्टी
धरती है यह। और इस मिट्टी के शेर जंग, इसे कहते हैं। च्या रूपाने स्वराज्याचा अश्वमेध अडखळला जरूर, पण थांबला नाही. पायदळ, घोडदळ, नौदल आणि किल्ले असे स्वराज्याचे चतुरंग सैन्य रणात विजयी होऊ लागले. आदिलशाही, कुतुबशाही प्रत्यक्ष खंडणी देऊ लागल्या. तर पाणी नाचवणाऱ्या टोपीकरांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाले. आपण असंही खंडणी द्यावी लागते की काय या विचाराने चक्क औरंगजेबही धास्तावला. हा रायरेश्वरापासून सुरू झालेला हा स्वराज्याचा वारू जगदीश्वराच्या प्रसादात विजयी झाला. पाठून गेला. या धर्मांधतेच्या सर्व सीमांना काटछेद देत रायगडावर सार्वभौम स्वराज्याचे स्वतंत्र सिंहासन निर्माण झाले. हिंदुस्तान बळावले, अभक्तांचा क्षय झाला, आनंद वनभुवनी. स्वामी राजन, हातीने काढून दिला. पण राजन, सर्वाभूती आनंददायी अशा राजधर्मास राजा कारण नसेल तर त्या राज्यास अर्थ तो काय? जय जय रघुवीर समर्थ. एकची मागणे आता, द्यावे ते मज तारणे. तुझा तू वाढवी राजा, सिद्ध आम्हासी देखता. जय जय रघुवीर समर्थ. जगदंब, जय जय रघुवीर समर्थ. जगदंब, जगदंब. फक्त बसवा जरा, हे सस्पेन्स करा. कोण? आऊसाहेब. जा पोरी. आऊसाहेब, आपण का आला? आम्हाच बोलणे धाडवायचे होते. आम्ही जातीने हजर आलो असतो आपल्याकडे. राजे, राजे, आपण गडोगडी राजकारण केले. गडकोट दुर्ग नसता मोकळा देश पराश्रयित होतो, हे आपणास ठाऊक. होय आऊसाहेब. पूर्वी म्लेच्छांनी इथली देवराष्ट्र बुडविली, अवघा मुलूक नासविला. होय आऊसाहेब. त्यांचे भाग्य थोर म्हणून स्वकर्मावर आपण तयांची लाचारीच पत्करली. होय. त्या म्लेच्छांशी शासन व्हावे म्हणून त्या रायरेश्वराशी संकल्प सोडला राजे. होय आऊसाहेब. हे विचारे करून जमाती गोळा केल्या. आऊसाहेब, सांभाळा स्वतःला. जाती पाटी सोडून धर्म कर्म सांगितले. शास्त्रांचा आधार घेऊन शस्त्रांची धार देवली. श्रद्धा सांगो मुलूक पराक्रमी चेतविला. होय आऊसाहेब. एक संघटनाने महत् प्रयास रयत राज्य निर्मिले. होय. अवघांसी धाक बसविला, बेबंद शाहीच धाक बसविला. बहुत जणांचे सुखरूप केले राजे. होय आऊसाहेब. रयत
राज्य निर्मिले, पण पण राजा सुपात नाही धिजली. होय, यास्तव उपाधी शिवाय राज्य ते राज्य कैसे राजे. नाही. आऊसाहेब सांभाळा स्वतःला. आता बरं वाटतंय ना? आऊसाहेब, या समयी ही बाग कैसी? आपणास आराम असणे गरजेचे होते. त्यात रायगडाची ही सरद हवा आपणास मानावणार नाही. आऊसाहेब, आऊसाहेब, आपण आम्हास हवे आहात. राजे, जी आऊसाहेब. देव, देश आणि सार्वभौम्य धर्मकार्य आपण जरूर केले, होय, पण राजदंड घेतला नाही तर लाचारीची आभूषणे आपल्याच लोकांच्या गळ्यात घातले जातील. नाही आऊसाहेब. पण पुन्हा एकदा लेकी, सुना, आया, बहिणी पोरक्या होऊन महाराष्ट्राच्या चौका चौकात उभ्या राहिलेल्या शेकडो मीना बाजारात विकल्या जातील. नाही आऊसाहेब. आऊसाहेब, आणि ह्यात कमी तो काय? फिरंगी धर्मांतर कुत्रे ही चटावतील नाही. ह्या महाराष्ट्राची लचके तोडायला. अन पुन्हा एकदा सनदा पत्रांनी याच मायभूमीचे तुकडे वाटल्या जातील. आऊसाहेब, तेही किरापती म्हणूनच. आऊसाहेब, आपले शब्द आमच्या काळजास कट्यारीप्रमाणे टोचताय. अहो राजे, ज्या नरश्रेष्ठांनी स्वरक्ताने जी जमीन जपली, ती जमीन फिरंगी धर्मांतर दगलबाज कवडी मुलाने विकत घेतील. आणि मग मात्र जित्या परी नाही. मृत्यूच फला. नाही आऊसाहेब. म्हणून सांगते राजे, तुम्ही राजदंड घ्या. जरूर, राजदंड घ्या राजे. जरूर. राजदंड घ्या राजे. राजदंड घ्या तुम्ही राजे. जगदम, जगदम, जगदम. शिवाजी शहाजी भोसले या जगदीश्वराच्या प्रासादात जात, पात, धर्म अन भेदांच्या पलीकडील अंतरात्म्यातील परात्पर परब्रह्माला साक्षी मानून वचन देतो की धर्म, कर्म अन विचारांनी मलिच्छ असणाऱ्या अमंगलाचा नायनाट करण्याकरता मी सदैव तत्पर राहील.
सिंधूच्या उगमापासून कावेरीच्या पैलतीरीपर्यंत पसरलेल्या या परमपवित्र भूमीवर सार्वभौमत्वाची पताका नूतन उत्तुंग राखण्याकरता मी कटिबद्ध आहे. हा राजदंड म्हणजे निष्पक्ष कर्मधर्माचा आणि योग्य न्यायनीतीचे प्रतीक होय. त्याचे चालन आणि पालन स्वत्वाला विसरून करणे हेच माझे परम कर्तव्य होय. देश हा माझा देव, देश हा माझा धर्म आणि देश कार्य हेच माझे जीवित कार्य होय. ज्या ज्ञात अज्ञात नरश्रेष्ठांनी आपल्या रक्ताचे अभिष्ट सिंचन करून ही माती जपली, ज्या माता भगिनीने प्रसंगी आपल्या सौभाग्याचे औक्षण करून ही भूमी पतित पावन केली, त्या भूमीचे मंगल कार्य हेच माझे आणि माझ्या पुत्र पौत्रांदी वंश परंपरेचे जीवित कार्य होय. आणि त्यांच्याशी प्रामाणिक राहण्याचे आम्ही सदैव प्रयत्न करू. हे राज्य व्हावे ही तर श्रीची इच्छा. त्यांच्याच कृपेने आणि माझ्या बहुत जणांच्या महत् प्रयासाने या देशी नूतन रयत राज्य निर्माण झाले. त्या रयत राज्याचे छत्रपती म्हणून त्यांच्याच अनुमतीने त्यांच्याच सेवेकरिता मी शिवाजी शहाजी भोसले या सर्वोच्च पदावर सप्त सरितांनी अभिषिक्त हो या रायगडी विराजमान होतोय. कुंद कहा पयवृंद कहा अरुचंद्र कहा सरजाजस आगे भूषण भानु कृसान कहा बखुमन प्रताप महितल बागे राम कहा द्विज राम कहा बलराम कहा रण में अनुरागे बाज कहा द्विज राज कहा अति साहस में शिवराज के आगे शिवराज के आगे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण बहुजन प्रतिपालक अखंड हिंदुत्व नायक मूर्तिमंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत स्थितप्रज्ञ श्रीमान अखंडित लक्ष्मी अलंकृत श्रीमंत छत्रपती श्री हिंदू पदपातशाह श्रीमान श्री 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 शिवाजी महाराजांचा शस्त्र देशात हाती धरावे बले म्लेच्छनाची उरी मर्दनावी तुझ्या तूच रे शक्तिया यावी तुझ्या संकटी देव धावू नये रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ